मी तुम्हाला पहिलेच सांगितलं 2029ला मी जसं मे 2024च्या आधी सांगितलं होतं 2024ची निवडणूक मी लढवली की नाही भले हरलो असेल तसं आजच सांगतो 2029ची निवडणूक सुधाकर घारे लढवणार माझ्या पक्षाची त्यामध्ये काय. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. चला, पुन्हा एकदा ज्याची प्रतीक्षा होती ती हाय व्होल्टेज पत्रकार परिषद अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांची आज कर्जत राष्ट्रवादी भवनला झालेली आहे, संपन्न झालेली आहे. आणि सगळ्यांच्या नजरा या पत्रकार परिषदेवर लागल्या होत्या आणि ती पत्रकार परिषद अखेर झालेली आहे. आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की सुधाकर घारे यांना सर्वच पर्याय खुले आहेत. आजच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एक 5-6 मुद्दे असे आपण काढलेले आहेत की त्याच्यावर ही पत्रकार परिषद झालेली आहे. आणि नेमकं कशा प्रकारे सुधाकर शेठ घारे यांची आजची बॉडी लँग्वेज होती, त्यांना नेमकं काय सांगायचं आहे आणि ज्या काय घडामोडी घडल्या होत्या त्यांचं मौन नेमकं काय दडलं होतं याच्यावर आज आपण भाष्य करणार आहोत. परंतु सुरुवातीला तुम्ही जो तो व्हिडिओ ऐकला तो एक खरं आहे आणि आपण ते म्हटलं होतं आणि तीच भावना आहे, तीच सहानुभूती त्यांना पुन्हा मिळण्याची दाट शक्यता त्यांच्या मनात ठासून भरलेली आहे. 2029ला मी लढणार आहे. तुम्ही जो आता व्हिडिओ ऐकला तो खरा आहे, आजच्याच पत्रकार परिषदेमधला आहे. त्यांनी हे ठासून सांगितलं आणि शेवटला सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, शेवटला सुद्धा त्यांनी सांगितलं की 2029ला ज्याप्रमाणे मी तुम्हाला 2024ला शब्द दिला होता मी लढेल, माझा पराभव झाला, परंतु मी पुन्हा एकदा 2029ला लढणारच. अगदी त्यांनी क्लिअर करून टाकलं आहे. त्याच्यामुळे सुधाकर घारे हे 2029ची विधानसभा लढणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या पत्रकार परिषदेचा. त्याच्यानंतर आजची पत्रकार परिषद अनेकांना उत्सुकता होती की आमदारांनी जे काही स्टेटमेंट केलेली आहे त्याच्यावर भाऊंची भूमिका काय आहे, काय ते भूमिका रिॲक्ट होतात त्याच्यावर त्यांनी अगदी क्लिअर सांगितलं. मग त्यांनी एका पत्रकारांना बोलताना अगदी लव यू, मी जर कोणाला लव यू म्हटलं तर समोरच्याने टू यू म्हटलं, लव यू टू, अशा प्रकारे याचा अर्थ त्यांनी. आणि कर्जतचं जे काय राजकारण चाललं आहे आत्ताचे, तिथली ठेकेदारी असेल किंवा आमदारांचं एकूण घरातलं राजकारण असेल, ह्या सगळ्यावर आमदारांनी नुसतं बोलून जमणार नाही आहे की मनोमिलनाची जी भाषा आमदारांनी केलेली आहे ती बोलून होणार नाही आहे, तर कृती त्यांनी करायला हवी. कारण ते प्रमुख आहेत, ते आमदार आहेत. मग इथली ठेकेदारीचं जे काय राजकारण असेल की आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना ठेके मिळले पाहिजेत, मग राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी की इतर जे ठेकेदार आहेत प्रामाणिकपणे काम करणारे त्यांना कोण न्याय देणार, ह्या अनुषंगाने त्यांनी इतकं छोटंसं भाष्य केलं आमदारांवर. फार काही त्यांनी आमदारांना टार्गेट आज केलं नाही, कुठेच केलं नाही आहे. संयमाचं राजकारण आजची पत्रकार परिषद त्यांची संयमाची होती. त्यांनी आमदारांना कुठेही टार्गेट केलं नाही. परंतु ओघवता प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून आल्यानंतर त्यांनी जे काय आमदारांनी जे स्टेटमेंट केली त्याच्यावर जो गदारोळ झाला, त्याच्यावर त्यांनी इतकंच भाष्य केलेलं आहे की तुम्ही तुमच्याकडून आता कर्जतच्या विकासाची जी काय अपेक्षा लोकांना आहे तशी तुम्ही कृती करा. तुम्ही जर काय भाष्य केलं तर आम्ही तुमच्यावर टीका करणार नाही, तुम्ही जर आमच्या नेत्यावर काय बोललात तर आम्ही तुम्हाला रिॲक्ट होणार नाही, परंतु तुम्ही जर काय रिॲक्ट झालात तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल, हे देखील तिने आज सांगितलेलं आहे. परंतु यातून एक स्पष्ट होतं, ते मी पुढच्या व्हिडिओवर होतो त्याच्यावर नेमकं काय याच्यावर भाष्य केलं आहे ह्या मुद्द्यावर, तो व्हिडिओ ऐका. जर प्रेम करायचं म्हटलं तर दोन्हीकडून त्याला प्रतिसाद मिळाला पाहिजे. एकतर्फी प्रेम कधी होत नसतं. मी संतोषजीला जर आय लव्ह यू म्हटलं तर संतोषजीने पण आय लव्ह यू टू म्हटलं पाहिजे ना. कोणी हात पुढे करण्यापेक्षा जे स्वतः आमदार आहेत त्यांनी मनाचा मोठेपणा करावा. कर्जत तालुक्यामधल्या जनतेचा विकास होत असताना त्यांनी ती खऱ्या अर्थाने जी बाकी चाललंय घरातलं राजकारण ते थांबवावं आणि जे खरंच ठेकेदार आहेत आणि खरंच काम करणारी मंडळी आहेत त्यांना संधी द्यावी. त्यांनी मन मोठं केलं तर कर्जत तालुक्यामध्ये आपोआप कर्जत तालुक्याचा विकास होईल. हा राष्ट्रवादीचा आहे, हा BJPचा आहे हे करत बसण्यापेक्षा कर्जतचा विकास कसा होईल हे करण्यासाठी आपण जर बघितलं मागचे 15 वर्ष सुरेश राणा आमदार होते, त्याच्या आधी 15 वर्ष साठम आमदार होते, पण त्यांनी कधीही कर्जत तालुक्यामध्ये असं एकतर्फी राजकारण केलं नव्हतं. तसं जर राजकारण केलं तर कर्जतमध्ये नक्कीच खेळीमेळीचं राजकारणामध्ये विकास होत राहील. आणखीन एक आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आले 2 दिवसापूर्वी अशाही बातम्या आल्या होत्या. आपण देखील ती शक्यता वर्तवली होती, जे सगळे पर्याय त्यांच्यासाठी जे खुले आहेत, त्यांना जर मोठा निर्णय घ्यायचा असेल आजच्या काळात, उद्याच्या काळात 29च्या अगोदर, तर कुठले कुठले पर्याय आहेत. तर त्याच्यावर पत्रकारांनी जे क्वेश्चन केल्यानंतर
त्यांनी भारतीय जनता पार्टी उद्याच्या काळात तर राज्यामध्ये स्वतंत्र विधानसभा लढत असेल तर सुधाकर भाऊ घारे तुम्ही काय नेमका निर्णय घेणार, आणि त्याच्यावर त्यांनी ते आता मंत्री आहेत संजयजी शिरसाट त्यांचा हवाला देत दाखला देत त्यांनी स्पष्ट क्लिअर केलेलं आहे सुधाकर भाऊ घारे यांनी की जर उद्याच्या काळात स्वतंत्र लढायची वेळ आली सगळ्याच पक्षांना तर आमचा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय नसेल म्हणजे आमच्या पक्षाने आम्हाला उमेदवारी जर नाही दिली तर मात्र भारतीय जनता पार्टीला मी एक पर्याय आहे, भारतीय जनता पार्टी देखील मला जवळचीच आहे किंवा परिवर्तन विकास आघाडी आहे. परंतु ह्या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत नेमकं काय भाष्य केलं आहे तो व्हिडिओ तो ऐकाच. शिवाय आजच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये की तटकरे साहेब बांधतील ते तोरण म्हणतील ते धोरण हाच काय तो मतितार्थ आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होता. तटकरे साहेब आमचे नेते आहेत, ते आमचे प्रमुख आहेत, ते आमच्यावर अन्याय कसल्या प्रकारचा करत नाही आहेत. ज्या काय वावड्या उठल्यात, जे काय नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे किंवा जे काही पेरलं जातं ते सगळं संपूर्ण खोटं आहे. तत्वतः ते ह्या मला तरी लागू होत नाही आहे. आणि तटकरे साहेब आम्हाला नक्की संधी देतील, ते आमच्या मागे आहेत, पाठीमागे आहेत, सोबत आहेत. आणि तटकरे साहेब यांच्याच आदेशाने, आता ते म्हटले नाही असं कुठं आदेशाने, परंतु याचा अर्थ तोच होतो की तटकरे साहेब यांचा मोठा आशीर्वाद, मोठं प्रेम, मोठं वात्सल्य कर्जत खालापूरच्या राष्ट्रवादीवर आहे. विशेषतः सुधाकर शेठ घारे आणि त्यांच्या संपूर्ण सगळ्या टीमला आहे ते मिळालेलं आहे. आणि तटकरे साहेब म्हणतील तसंच या ठिकाणी पुढच्या आगामी काळात घडलं जाईल. तटकरे साहेबांनी ठरवलं तर सुधाकर शेठ घारे भाजपमध्ये असू शकतात, ते तिथून लढू शकतात. तटकरे साहेबांनी ठरवलं तर सुधाकर शेठ घारे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढू शकतात. तटकरे साहेबांनी ठरवलं तर सुधाकर शेठ घारे हे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढू शकतात. तटकरे साहेब हे केंद्रस्थानी आहेत. आणि तटकरे साहेब जे काही मनोमिलनाचे ज्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात त्याच्यावर त्यांनी ते अगदी त्या एका पत्रकाराला त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं की जरी समोरच्यानी लव यू म्हटलं असेल तरी तटकरे साहेबांनी अजून लव यू टू कुठे म्हटलंय किंवा आम्ही तरी कुठे म्हटलंय. आमदार काही म्हणतील पण आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलंय का, त्याला दुजोरा दिलाय का, का तशी कुठली भाषा आम्ही केलेली आहे का, की तशा कुठली आमची कृती आहे का. त्याच्यामुळे त्यांनी तो देखील आमदारांचा मुद्दा खोडून काढलेला आहे. आणि तटकरे साहेबांवर बोलतात नेमकं त्यांनी काय म्हटले ते पण ऐका. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून तयारी करतोय, आमच्या पक्षावर आमचा विश्वास आहे आणि 29ला वेळ बघून आपण कशी उमेदवारी लढवायची, परत अपक्ष लढवायची की पक्षातून लढवायची ते आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आम्हाला निर्णय देईल का बाबा तुम्हाला तिकीट भेटतंय की नाही भेटतंय त्या माध्यमातून निर्णय घेऊ. कर्जत खालापूर विधानसभामध्ये देखील भाजपचे सगळी चाचपणी सुरू आहे. त्यानुसार घारे पुढच्या विधानसभेला एक चेहरा म्हणून भाजपच्या असू शकतो. मी त्यांच्याबरोबरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे, शिवसेना, BJP एकत्र आहे. आम्ही एकत्र आहे सर्व जण. आम्ही महायुतीमध्ये आहे. आम्ही महायुतीचाच एक घटक आहे. पुढे भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर तिकीट दिलं अजून चांगलं येणार. एकूणच काय तर आजची पत्रकार परिषद सगळ्यांची उत्सुकता लागून राहिली होती ती अखेर झालेली आहे. आणि सगळेच मुद्दे त्यांनी स्पर्श केलेला आहे, क्लिअर केलेलं आहे. कशा प्रकारे त्यांचं ते आजारपण असेल आणि सगळी शांतता होती आणि त्यांची एक बॉडी लँग्वेज होती आज ती पॉझिटिव्ह होती. आणि मी लढणार आहे. आणि जे काही सातत्याने तटकरे साहेबांवर अविश्वास किंवा त्यांची आत्तापर्यंत अंतुले साहेब असतील, सुरेश लाड असतील यांच्यापर्यंत जे काही राजकारण होतं त्याच्यावर ज्या काही चर्चा सुरू होत्या त्याला देखील सुधाकर शेठ घारे यांनी सुरुंग लावलेलं आहे. आणि माझी तर ठाम खात्री आहे, मी ती देखील शक्यता एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तटकरे साहेब सुधाकर शेठ घारे यांच्या मागे ठामपणे उभे राहणार. ज्यांनी कोणी हा डाव टाकण्याचा प्रयत्न केला होता किंवा आमदारांनी जी स्टेटमेंट केली होती त्यांना असं वाटलं ह्या स्टेटमेंटनंतर आपल्याला मोठं मार्जिन मिळेल, वातावरण बदलेल किंवा काहीतरी वेगळं होईल. सुरुवातीला तो एक वातावरणाचा स्पॅन तयार झाला, एक फुगा तयार झाला, एक हवा तयार झाली. परंतु नंतरच्या काही दिवसामध्ये वातावरण पूर्ण बदललं आणि सुधाकर शेठ घारे यांच्या मागे सहानुभूती निर्माण झाली. हे देखील वास्तव आज कोणीच नाकारू शकत नाही. आणि ठामपणे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्यांना उद्याची 29ची निवडणूक लढायची आहे
तो जर ठामपणे सांगत असेल की मी कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या काळात 29ला निवडणूक लढणारच, मग माझ्या पक्षातून लढणार, भाजपमधून लढणार, परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार की कुठून लढणार, आणि तटकरे साहेब यांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे, जो कायम आहे. ही जर अशा भाष्य तर आजच्या पत्रकार परिषदेत सुधाकर शेठ घारे यांच्याकडून जाहीररित्या होत असेल तर तुम्ही समजून जा की गेले काही दिवस जे आपण म्हणत होतो की बऱ्याचशा सगळ्या चर्चा ज्या सुरू होत्या त्या आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये त्या सपशेल नाकारल्या होत्या, ह्या वाऱ्यावरच्या वऱ्यात येत इथपर्यंत आपण म्हटलं होतं. आणि नंतरच्या आपल्या काही व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की असं काहीच होणार नाही आहे, त्यांना सगळेच पर्याय खुले आहेत. आणि आजच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला सगळेच पर्याय खुले आहेत आणि मला निवडणूक लढायची आहे, परंतु मला दृश्य अदृश्य हा जो मला पाठिंबा आहे तो तटकरे साहेब यांचाच आहे, हे त्यांनी आता क्लिअर केलेलं आहे. आणि संघटना इंटॅक्ट आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते निवडणूक लढणार याच्यावर ते ठाम आहेत. आणि आमदारांवर ते नेमकं काय भाष्य केलं ते देखील तुम्ही ऐकलेले सगळ्या व्हिडिओमधून. तर सुधाकर घारे यांनी बाजी मारलेली आहे, सगळा डाव होता तो उधळलेला आहे. आणि तटकरे साहेब म्हणतील तेच इथे होणार. तटकरे साहेब हे आमचे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत आणि आमचे नेते आहेत. ते सांगतील तसंच आम्ही इथली राष्ट्रवादी करणारच. त्याच्यामुळे मनोमिळण्याची भाषा जरी आमदारांनी केली होती, त्याचा आमदारांना नेमका काय फायदा झाला हा आता त्यांनीच एकदा क्लिअर करून पत्रकार परिषदेमध्ये सांगावा की बाबा मला, माझ्या पक्षाला, मला व्यक्तिशः उद्या विधानसभेत काय नेमका फायदा होणार आहे. तर तसं काय मला वाटत नाही कुठला फायदा आमदारांना त्या स्टेटमेंट नंतर मिळाला असेल. उलट हा सगळा डाव त्यांच्यावर उलटला नाही का, असं नाही तुम्हाला वाटत? विचार करा. काही मुद्दे होते ते तुमच्यासमोर मांडलेले आहेत, पण पत्रकार परिषद झाली आणि ते आजारपणातून बाहेर पडून ते देखील त्यांना आता कुठलं इंजेक्शन मिळालं, कुठली टॉनिक मिळालं सुधाकर शेठ घारे यांना, पण चर्चेत राहिला हा चेहरा. आणि पुन्हा एकदा त्यांनी ते क्लिअर केलं. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, त्यांच्यावर प्रेम करणारी जी काही जनता असेल, त्यांनी सुस्कार सोडलेला आहे की हा यस, आपला नेता आजही ठाम आहे तिथेच आहे आणि उद्याच्या काळात त्याला काय जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा, आपण त्याच्यासोबत आहोत, असं सगळं वातावरण आहे. अशी सगळी पत्रकार परिषद पार पडलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद.